राम राम भावांनो. आज काय माणसं येणार नाही बिट्या खोडायला, त्याच्यामुळं मल्चर मारून घेऊ दाईंच्या. इजूला लगेच सांगून दिलं मोठी ट्रॉली सोडून दे आणि मल्चर जोडून ठेव, मी आलोच तवर. इजूनं लगेच मोठ ट्रॅक्टरला मल्चर बिल्चर जोडून ठेवलं होतं आणि डिझेल टाकायला सुरुवात केली होती. तेवढ्यात दादानं लगेच छोट ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून आणली. इजूला म्हटलं घे कागद टाकून, नको उंदरं लागायला कागदाला. इजूनं लगेच पेंट पाडायला घेतलं आणि पेंट पाडता पाडता या मकावर लक्ष गेलं. ही मका तर बा कशी उतरली, शेजारी हिरवीन काढानं पिवळी उतरली. त्याच्यानंतर आपण लगेच दाईंच्या वावरात आलो आणि मल्चर मारायला सुरुवात केली. डायरेक्ट नांगरू नाही शकत, त्याच्यामुळे आधी मल्चर मारावं लागलं. तर नाही मारावं तर ते सगळं नांगरताना काडके उभ्या राहत्या, मग ते फायदा नाही होत काही त्याचा. मल्चर सोडायला घरी आलो तर तेवढ्यात ही दोघं आली तिकडून. हे दोघं नसते आले तर मला एकट्याला सोडावं लागलं असतं. लगेच आणलं, म्हणलं चला बरं पटकन सोडू लागा मला. तसं इजूनं लगेच नाक वाकडं केलं होतं, पण त्याला म्हणलं तुला व्हिडिओत घेईल. लगेच खुश झालं. याला व्हिडिओत घेतलं नाही, त्याची लगेच काही चाळीस चालू झाली. पा नांगर जोडून घेतलं, मग लगेच आपण नांगर जोडून झालं. आपल्याला सकाळी आपण मल्चर मारलं त्या वावरात जायचं होतं नांगरायला, तिकडं निघालो लगेच. मग तेवढ्यात मोठे शेट आले वावरात चक्कर मारायला, मग त्यांनी चक्कर बिक्कर मारला निघाले घरात. त्याच्यानंतर लगेच आपण घरी आलो, रोटर जोडून घेतली. त्यात रोटरीला मकर गाळलट केला होता, मग ती तिकडंच जाग्यावर गोल बिंगून घेतली आणि आपल्याला जायचं होतं गाजराच्या वावरात रोटर मारायला. गाजर करायचे आपल्याला या वावरात. पहिल्याच केलं जास्तच वावर वल्लं निघालं आणि गाजराला काय वल्ले राहणं चालती नाही, त्याच्यामुळं गाजर काय टाकू शकत नाही वाल्यात. घरी आलो निघून, मग काय ट्रॅक्टर लावून दिला इडं आणि रुद्रक जायचं होतं, निघालो रुद्रकडं मग लगेच. पण मग आलोय आता रुद्रच्या घरी. तेवढ्यात रुद्र आपल्याला समोर दिसला. रुद्र काय शाळा शिकला असं वाटत नाही, अभ्यास करायला नाहीच म्हणतो तो, नुसतं हिंडायला लागा त्याला. लगेच आवाज दिला आपल्याला. तो म्हणे अरे मला व्हिडिओ मध्ये घे, मला 2 शब्द बोलायचंय. म्हटलं बोल. मग काय आता मी आत्ता चालू आहे शाळेतून. आत्ता पप्पांचा अर्जंट फोन आला, मशीन आलंय ट्रॅक्टर घेऊन ये इकडे. आपला सोनू दादा कागद आतरतोय ट्रॉलीत. त्याच्या थोड्या चाटा ऐकून घेतल्या आणि तेवढ्यात काकू दिसली. काकू गेलो मग आणि पिवडी पा आमची वाली. ब्लॉग आपण इकडंच संपवतोय. ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.